तर इकडे नंदुरबार कथित व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे भाजपचे माजी महामंत्री विजय चौधरींना अटक झालेली आहे। कथित व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणी ही कारवाई झाली असून माजी खासदार हिना गावित यांच्या भावानं दाखल केलेल्या अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यामध्ये विजय चौधरींना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर अखेर विजय चौधरी यांना अटक करण्यात आलेली आहे। विजय चौधरींना काल अटक करण्यात आलेली आहे। नक्कीच ज्यांनी महिलांच्या संदर्भामध्ये अभद्र अश्लील अशी भाषेचा ज्यांनी संभाषणामध्ये वापर केलेला आहे त्या व्यक्तीला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशी सगळ्याच महाराष्ट्रातल्या लोकांची इच्छा आहे। फक्त अटक करून चालणार नाही तर त्या व्यक्तीच्या ज्या ज्या लोकांबरोबर संभाषण आहे किंवा ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून आपल्याला ज्या असं म्हणतात की 3000 ऑडिओ क्लिप आहेत आणि त्या सगळ्या ऑडिओ क्लिप ह्या तपासल्या गेल्या पाहिजेत